सद्गुरुनाथ महाराज की जय। महात्मा बसवेश्वर महाराज मज्जगद्गुरो पंचाचार्य महाराज की जय। सद्गुरो बसवलिंग शिवाचार्य सद्गुरो शिवानंद शिवाचार्य महाराज की जय। संत शिरोमणि मनमस्वामी महाराज की जय। वैराग्य महादेवी माता की जय। शिवलिंगेश्वर भगवान की जय। त्रैलोक्य संपदाल्लेख्य समल्लेखन विद्ये सच्चिदानंदरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामावृतकरोगाणां प्रकृतिं शास्त्रपारणे तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि वागर्थ विवसंपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वर। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करू तुम्हा सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाचं स्मरण करू नामचिंतनाचा फलस्वरूप दर दिवस आपण या ठिकाणी सत्संगाच्या माध्यमातून अनेक सुविचार श्रवण करण्याचा संधी आपल्याला या ठिकाणी प्राप्त होत आहे। अनेक संत ईश्वर आशुतोष भोलेनाथ आपल्याला काय करुणा केलेले आहे, मर्त्यलोक व्यंबुदू कर्तारन कम्मटवय्या काय सांगितलं। एक मोठा भगवंताचं हे घर आहे। या घरामध्ये संपूर्ण सुविधा करून पाठवून दिलेले आहे। कायम स्वरूपीसाठी नाही, लक्षात घ्या। कायम म्हणजे कळालं का? म्हणजे असंच आपण राहतो म्हणून काही गॅरंटी नाही। हे परिवर्तन होत जाणार आहे। परिवर्तन होत 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 परिपक्व होणार आहे। परिपक्व झाल्यानंतर ऑटोमॅटिक जसं पान गळून पडते त्या प्रकारे एक दिवस शरीर गळून पडणार आहे।
हा, सगळ्याला जावं लागेल. तर वेळ काळ कोणाचा कधी येतो काही सांगता येत नाही. क्रिकेटचा खेळ असल्यासारखं आहे. आल्याबरोबर एक रन न काढता आउट होणारे राहतात. स्क्रीन मध्ये आलेले नाही ते नाही, पहिलाच आउट होऊन गेला. कोणी 10, कोणी 20, कोणी काय, कोणीतरी सेंचुरी मारणारे कोणीतरी राहतात. डबल सेंचुरी करणारे बी राहतात. तसे 100 वर्ष संपूर्ण म्हातारा होऊन जाणारे फार कमी राहतात. आता आयुष्य कमी झाले. 70-75 ला 80-85 म्हटलं तर संपला, अति होऊन गेले. नाही देहाचा भरोसा. म्हणून या सृष्टीमध्ये एक धर्मशाळा आहे. या शाळेत काही ना काही दिवस वास्तव्य करायचं आहे. एक दिवस जायचंय. एक राजांच्या घरी म्हणजे दरबारात एक महात्मा येऊन म्हणाले, धर्मशाळा फार छान बांधलात तुम्ही, फार छान आहे धर्मशाळा म्हटले. राजवाड्याला काय म्हटले त्यांनी? धर्मशाळा. काली कमळीवाले म्हणून आहेत भद्री केदारच्या वाटामध्ये. खवामशी आले का? ते गेले होते आम्ही. काली कमलेवाले म्हणून एक धर्मशाळेमध्ये आमचं वास्तव्य होतं श्रीनगरमध्ये. बद्री केदारला जाताना एक श्रीनगर लागते, त्या ठिकाणी आमचं वास्तव्य झालं. किती दिवसासाठी? 1 दिवस किंवा 2 दिवस. धर्मशाळेमध्ये किती दिवस राहणार आहे? धर्मशाळा कशाला म्हणतात? 2 दिवस राहून जाण्यासाठी त्याला धर्मशाळा म्हणतात. काय कंटिन्यू काय वर्षोवर्ष तिथं राहतो नाही. तसं असं का म्हणता महाराज? राजा म्हणाले त्यांना, नाही धर्मशाळाच आहे. तुमचा आजोबा गेला, तुमचा पणजोबा गेला, तुम्ही बी जाणार आहे. हे धर्मशाळा आहे, कायमस्वरूपी कोणी इथं राहणार नाही असं म्हटलंय. सांगायचं तात्पर्य, प्रत्येक व्यक्ती जागा सोडावाच लागते. कायमस्वरूपी कोणी नाही. परंतु जाता जाता काही ना काही आपल्या प्रती निर्णय करणारे लोक राहतात. आपल्याला वाटत असेल निर्णय करणारे चित्रगुप्त राहतात किंवा यमराजा राहतात, असं काही नाही. या ठिकाणीच तुमचा निर्णय होतो. निर्णय करणारे इथलेच लोक.
बरेचशा लोकांच्या डोळ्यातून ऑटोमॅटिक धार पडत असेल तर समजून घ्यायचा पुण्यात्मा इथून जागा सोडलेली आहे. हा गेला असेल, झाला होऊन गेला असेल, असा वरच्या वरी टाळमटाळीचा गोष्ट होत असेल तर तेवढा पॉवरफुल पुण्यात्मा नाही. म्हणून हा त्यागाबद्दल बोलत होते. न कर्मणा न प्रजया न धनेना त्यागे नैके अमृतत्व मानुषो. त्याग म्हणजे आनंदानं जाता जाता संकोच न करता अलिप्त होऊन एकदम अलिप्त होऊन सोडणे हे त्याग आहे. सोडताना तकलीफ होत असेल तर त्याला त्याग म्हणता येत नाही. सोडिता सुटेना जड झाला भारी आता त्रिपुरारी काय करू. सोडताना जड वाटत असेल तर त्याला त्याग म्हणता येत नाही. सोडताना आनंद वाटायला पाहिजे. बघा, ज्यावेळी आपण देता वेळेस आम्हाला आनंद वाटत असेल तर त्याला त्याग म्हणता येते. देताना ज्यावेळी आम्हाला त्रास होत असेल तर त्याला त्याग म्हणता येत नाही. आनंद वाटायला पाहिजे. आणि दिल्यानंतर काही लोक पश्चाताप करणं, एवढं द्यायला नको होतं, एवढं कसं काही दिलो असं म्हणणारे बी काय होतात. तुमच्यापैकी नाही हो, घरात बसलेले. तर दिल्यानंतरही सुद्धा पश्चाताप करून घेणारे असतात. न त्याग आहे, न योग आहे, न पुण्य आहे, काही नाही, पश्चाताप. काही लोक एवढा आपुलकी, एवढा श्रद्धा, माऊली तुमच्या प्रती कस काही लोक एवढा अटूट ओढ ठेवतात, काय कारण असेल असे म्हणून काही व्यक्ती मला प्रश्न केले. मी म्हटलं रात्रीच्या प्रवचनामध्ये मी सांगतो आणि यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही ऐकून घ्या, म्हणजे सगळ्यांना हे लक्षात येईल. का प्रेम करतात, काय संबंध आहे. तुमच्या घरच्या तुम्ही खाता, तुम्ही मेहनत करता, तुमचंच जेवण करता, इथं येऊन अजून देऊन या ठिकाणी सेवा करता, काय कारण असेल. एक ढोराकी पोरं होत, पोरग ढोर म्हणजे कळलं का, गावातले सगळं आपले देवीदास बी पहिले सगळं गावचे ढोर राखत होते कट्टाळून, आणि त्यांनी मठाला आले. त्यांच्या हातामध्ये एक लाकूड होत. विश्वामित्रा ही पशुषु कर्दमेषु जलेषुचा अंधे तमसु वार्धक्ये दंडम दशगुणम भवेत. 10 ठिकाणी काय लागते, दंड. दंड म्हणजे लाकूड लागते 10 ठिकाणी. कुठं कुठं लागते लाकूड, 10 ठिकाणी लागते लाकूड. इथं कोणाच्या हातामध्ये लाकूड नाही. 10 ठिकाणी लाकडाचं गरज आहे. विही म्हणजे आकाश.
आकाशामध्ये कशासाठी? पक्षी जे खेळत राहतात त्यावेळेला ते पक्षीला धमकी देण्यासाठी लाकडं येऊन शेतामध्ये हिंडत राहतो. विही अमित्रा, विश्वामित्र म्हणजे विश्वामित्र ते नाही, विही म्हणजे आकाश, अमित्रा म्हणजे शत्रू. वैरी लोकांना धमकी देण्यासाठी लाकडं घेऊन हिंडतो. हमेशा लाकूड घेऊन. अमित्र. पशु ढोर राखण्यासाठी लाकडा हातामध्ये घेऊन हिंडतो. त्या ढोरासाठी लाकडाचा उदाहरण द्यावं लागलेले. आता किती ठिकाणी झाले? पक्षीला, वैरीला आणि ढोराला. कर्दमेशु, पहिले बेंदाड राहतो ते बेंदाड, आता बेंदाड नाही. आता तमलूरला यायचं असलं तर या वाठामध्ये चप्पल बी तिकडीच, सगळं तिकडीच. एकदा भानामती उठले होते मलकापूरला, दररोज 2-3 गाडी इथं येऊन थांबायचं. जवळजवळ 20-25 वर्षाच्या गोष्टी बोललो ना तुम्हाला. तर रात्री 11:30-12 वाजता ते आलेत. बरेचसे लोकांना भानमती उठत होतं, काही करा अप्पा, इथं आले की काहीच होणे गेले आणि तिथं गेले की सुरू होलेत. कसं करावं काही कळणं गेले आम्हाला. इथून इथं ब्रिजचं काम चालू होतं. इथं पहिले 2दा-3दा ब्रिज पडून गेले. कोणीतरी म्हटले असा ब्रिज तुझं बांधकाम होत नाही, शिवलिंगेश्वरचा अभिषेक कर आणि तुझं बांधकाम टिकते, नाही तर टिकणं म्हणले. त्यावेळी इथं अभिषेक वगैरे केल्यावर ते ब्रिज टिकून राहिले. नंतर काहीच धक्का झालेले. नंतर दुसरा ब्रिज करता वेळेस एवढा तकलीफ झाला त्या पाडायला, तेवढा मजबूत ब्रिज त्या ठिकाणी तयार झाला होता. त्यावेळे मधून आम्ही चलत निघालो. चप्पल गेले चिखलामध्ये, फसून गेले, तुटून गेले. नुसते पाय ना, मोठे मोठे काटे, काही कमी आहे का? परंतु काही आम्हाला काटा लागलेले नाही. हळूहळू 1 वाजता रात्री पोहोचलो तिथं. गडबड गोंधळ. आणि त्या रात्री 2 वाजता आम्हाला काही वस्तू त्या ठिकाणी आढळले. तू होतास का? मलकापूरचे हे बघायचं. असो, ते बाजूला चाललो आम्ही. आता ते कथा घेत बसले की अजून जास्त वाढते. तेव्हापासून बिलकुल भानामती 25 वर्षापासून खट्ट दिशी त्या मलकापूरच्या भानामती बनली. काहीच नाही. काय झालं तर सांगा मला म्हटलं. तर मारुतीच्या मंदिरमध्ये तसं काही गडबड निघाले होते. काहीतरी अर्धा की पौण कुंटल ते हे निघाले, ते शेंदूर. एवढा भरले. शेंदूर काढलं तर काय होती की म्हणून भिवून ते शेंदूर काढत नव्हते. ते शेंद्रामध्ये काहीतरी भावली निघाली भरपूर. ते काढून जाळ लावून टाकले त्याला. आता चालू आहे का शेंदूर? नाही. आता तेव्हापासून बिलकुल शेंदूर बंद आहे. असो, कशासाठी बोलत होतो? चिखला किती आहे, त्या बेंदाड किती आहे बघण्यासाठी लाकडाची गरज आहे. कर्दमेशु, कर्दम म्हणजे चिखल. जलेशुच्या, जल म्हणजे पाणी. पाणी किती खोल आहे लाकडं घालून बघण्यासाठी. कर्दमेशु जलेशु. अंधे, आंधळा माणसाला सुद्धा लाकडं घेऊन जातो. त्या लाकडाचा इशारावर आंधळा माणूस चालतो. किती तुम्हीच मोजा आता. अंध. तमस्सु, अंधारामध्ये, अंधार पडलं त्यावेळी थोडं लाकडाची गरज आहे. तमस्सु.
वार्धक्य, वार्धक्य म्हणजे कळालं का? बुड्ढा, वय झाले की लाकूड घेऊन, तिसरा 3 पाय होते त्याला, एक लाकडाचा पाय, लाकडं धरायला लागते. कोणी आहे की लाकडं धरलेले? नाही. लाकडा धरायचं वेळच नाही, लवकरच जातो आम्ही, कशाला लाकडं धरत बसायचं? हा, अंधे तमस वार्धक्ये दंडम दशगुणम भवेत. 10 ठिकाणी दंडाचा गरज आहे, लाकडाची गरज आहे. त्या प्रकारे तुम्हाला सांगत होतो, गावात जो ढोर राखी जो मुलगा होता, सगळं गावचे ढोरं राखायचं. ढोराला कधी मारत नव्हता, फक्त हातामध्ये लाकूड राहत होते. परंतु एवढा त्या ढोराला प्रेम करायचा तो मुलगा, हे मुलाला बघितल्याबरोबर सर्व ढोर उभं राहायचं, प्रत्येकाच्या घरला जायचं आणि ह्यांचे इंतजार करत राहत होते ते ढोर. प्राणीला जास्त प्रेम केलं, ते प्राणी आम्हाला सोडून कुठं जात नाही, ते तुमचा आश्रय घेत राहतात. लक्षात आलं का? कुठलेही प्राणी असो, प्राणीला प्रेम केलं धोका होत नाही. माणसाला प्रेम केलं एवढा डेंजर, कधी काय करतो काही सांगता येत नाही. हा, परवा तुम्हाला सांगितलं, गळा कापीला, प्रेम करून गळा कापणार. बकरीला एवढा प्रेम करते काही बाई, त्याला एवढा विश्वास राहते, हे आई मला काही करत नाही म्हणून त्याच्या मागे लागलेलं राहते बकरी. परंतु त्या बकरीला एक दिवस ते माय घालून टाकते. बघा किती विश्वास केले होते, ते विश्वासघात केले, छुरी घातले त्याला. तर हे मुलगा त्या ठिकाणी आल्याबरोबर सगळं ढोरं उभा राहायचं, मिठी मिठी बघायचं, कधी आम्हाला सोडतात, कधी मला पाणी पाजितात, असं म्हणून त्या लेकराला बघत राहायचं. मस्त सगळं ढोराला घेऊन जायचं नदीकडे, शिस्त गाणं म्हणत राहायचं, आनंदानं ढोर राखायचं आणि सगळ्या घरला जाऊन मोजून घ्या तुमचा ढोरा आहे की नाही म्हणून सांगून टाकायचं. सगळ्याला ढोरा बांधायचं, आनंदानं घरी जायचं, शिस्त जेवण करून मस्त झोपी जायचं. नो टेन्शन, नो प्रॉब्लेम. ढोराच्या मालकाला ढोर जास्त प्रेम करतात की काय ढोर राखणाऱ्याला? हा, ढोर राखणाऱ्याला. कस काय? त्यांना पाणी पाजिते, गवत टाकते, चांगला चांगला ठिकाणी घेऊन जाऊन हिंडते. हा, ढोर राखणारा आरामशिरी झोपतो, काय मालक झोपतो आराम? ढोर राखणारा आरामशिरी झोपी जातो. रात्रंदिवस ढोर आहेत की नाही बघ, कोणी आले की बघ आता निवांत झोपी गेले तिने, तिथं काय टेन्शनच नाही. परंतु सगळं टेन्शन मालकाला. तर कशासाठी तुम्हाला सांगत होतो, सांगू की नको? हे तुमच्या जे आहे घर, तुमच्या मालक, तुम्ही सर्व त्या ठिकाणी गावात असून सगळं स्वतःचा असून
तिथं तुम्हाला आनंद नाही, घरामध्ये तुम्हाला आनंद नाही. मी जी ढोर राखणारा मी माणूस आहे, सगळं सोडून तुम्ही इथे येऊन बसला तर तुम्ही ढोर आहात, मी राखणार. म्हणून सगळं घरामध्ये असताना सुद्धा तुम्हाला आनंद नाही, परंतु प्रेम कोणाला करतात ते हे ढोर म्हटलं तर ते मालकाला नाही, राखणाऱ्याला आहे. त्या प्रकारे इथं येऊन तुम्ही सेवा करता. म्हणजे तुम्ही ढोर नाही, परंतु आमच्या आधीन तुम्ही आहात. पाहिल्याबरोबर पाहता माऊली पाप ताप दैन्य गेले. म्हणून या ठिकाणी हरपले तान भूक. खायला मस्त आहे, राहायला मस्त आहे, पंखा आहे, गादी आहे, एअर कंडिशन आहे, परंतु त्या ठिकाणी घरामध्ये झोप नाही. या ठिकाणी काही नाही, परंतु आनंदानं डोळा लागतो आणि समाधान वाढते, शांती मिळते. एकमेव कारण आहे, तुमच्या पैकी तुमच्याकडून मला काहीतरी मिळते म्हणून या ठिकाणी प्रवचन नाही, तुमचं कल्याण व्हावे म्हणून या ठिकाणी प्रवचन आहे. लक्षात आलं? तसं प्रवचन करायचं असलं तर मोठं मोठं सिटीमध्ये जाऊन असं प्रवचन केल्याबरोबर पैसा बी भरपूर मिळते, पब्लिक बी भरपूर येते, काय कमी नाही. उदगीरमध्ये बघा, फक्त 11 दिवसाच्या काळामध्ये किती मोठा भव्य कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही केलो. धावून धावून जाणे, कोण येते आप्पा म्हणायचे ते लोक सुरू गेले. त्यानंतर त्या ठिकाणी बसायला जागा मिळत नव्हतं. तेवढं नाही, बिदरमध्ये तेवढा पावसामध्ये धारणधार पाऊस, जंगलामध्ये आम्ही बसलो, त्या जंगलामध्ये सुद्धा मावून गेले लोक. तर या ठिकाणी एकमेव उद्देश आहे, आपला सर्वांचं कल्याण व्हावे, एवढंच आपला सदिच्छा आहे. याला म्हणतात, तुम्ही सोडून या ठिकाणी येता म्हणा तर त्याला त्याग म्हटलेले आहे. मजबुरीनं घर सोडून आलात का तुम्ही? या ठिकाणी गुरुमाऊलीचा प्रेमाच्या पोटी 2 शब्द आमच्या कानात पडेल असा इच्छा बाळगून तुम्ही या ठिकाणी आलात. तिथं सोडताना तुम्हाला त्रास नाही, आनंदानं या ठिकाणी आपण येऊन बसलेले आहोत. तर ह्याला म्हणतात त्याग, मजबुरी नाही. तसं ज्या वेळेला आम्ही प्रेमानं त्याग करतो, सोडताना आनंद वाटते, त्याला त्याग म्हटलेले. त्याग नाही के अमृतत्व मानुष हो. घेताना तेवढा आनंद आम्हाला वाटत नाही, परंतु देताना फार आनंद वाटते. त्या प्रकारे अनेक भाविक त्याग भावनानं या ठिकाणी सेवा करत आहेत. आणि या सेवा करत असताना थोडासा कमी जास्त होतो. पहिला महत्त्व आम्ही कोणाला द्यायचं म्हणजे येणारे, बाहेरून येणाऱ्या भक्तांना या ठिकाणी पहिले त्यांच्या व्यवस्था करायची. परंतु मजबुरी असं आहे, सगळं झाल्यानंतर आपण घेऊत म्हणून ते येणारे भक्त म्हणतात. म्हणून थोडा अस्तव्यस्त झाला असेल तर थोडा सुधारा तुम्हालाच करून घ्यावं लागतं. कारण माताजी म्हणत होते, अप्पा बदनामी होता कामा नाही, कोणी उपास जाता कामा नाही. तर या ठिकाणी कधी जास्त करतो त्यावेळी लोक येत नाही. कसं होते, एक इडलीवाला आला होता, इडली सेंटरवाला. मला विचारले, अप्पा एक गोष्ट विचारायचं, ज्या दिवशी मी इडली जास्त करतो त्या दिवशी गिऱ्हाईक येत नाही, ज्या दिवशी इडली मी करत नाही त्या दिवशी एवढा भरपूर येतात, इडलीच राहत नाही. तसं जो व्यापारीचा, जो इडली व्यापारीचं हाल झाले, आमच्या बी तसंच बेहाल होऊन गेले. परंतु बेचाराला सहन होत नाही ना ते गोष्टी.
हा, इथं मठाचा अन्न फेकून टाकलं तर काय वाटत नाही. लक्षात आलं का? म्हणून व्यवस्थित करेक्ट करणं बी अवघड आहे. म्हणून थोडा करणाऱ्यांनी लक्ष देऊन व्यवस्था करावं. एक गुरु महाराज मला फोन केले होते, आप्पा एक 8 दिवसासाठी आमच्याकडे या म्हणून फोन केले. तो मला सगळं व्यवस्था करतो, मोठा कार्यक्रम केलेले आहे, दररोज तुम्ही प्रवचन करा, आम्हाला समाधान होईल. प्रवचन करणारे कोणी आम्हाला मिळणे गेले, या म्हणून मला फोन केले त्यांनी. की तुम्ही जा म्हटलं तर जातो एक 8 दिवसासाठी. हा, जावं ह्याला म्हणतात प्रेम. ह्याला का जावं नाही, आम्हाला भेटावं, 2 शब्द आमच्या कानात पडावे, हे म्हणतात अंतःकरणातून निघणारा जो शब्द आहे. तर त्या प्रकारे जो आनंद तो व्यक्त करतो, आनंद व्यक्त करून जीवन जगतो, कुठल्या ताण तणाव नसून, त्या प्रकारे हे जग सोडताना सुद्धा आम्हाला आनंद वाटायला पाहिजे, दुःख होता कामा नाही. मेहमान काय म्हणतात तुम्ही? अतिथी. अतिथी तुमच्या घरी आल्यानंतर 1 दिवस बरं आहे, 2 दिवस बरं आहे, 3 दिवस बरं आहे. मस्त व्यवस्था होऊ लागला म्हटलं तर ते अतिथी इथं राहिलं तर जमते का? 2 दिवस व्यवस्था छान केलं, थोडं व्यवस्था कमी होत राहते, नंतर तो समजून घेतो आता इथं काही राहण्यामध्ये काही अर्थ नाही, आता मी जातो म्हणते. राहावा की काय होते, आता म्हणावं लागतं ना, राहावा काय, मध्ये काय राहते, जावा. परंतु वर काम, राहावा काय करते तर घर नाही हो, जावाच लागते. तिथं काही काम नाही, त्यांना म्हणते जावाच लागते. त्याला तिथं काही काम नसताना सुद्धा त्याला जावं वाटतं. परंतु असे प्रेम करणारे लोक राहतात, परंतु त्यांना सोडून जाऊच वाटत नाही. अंतःकरणाला प्रेम करणार. लक्षात आलं? मनमस्वामीला येत होते काही लोक, यायचं, आपा मी दुपारी जाणार आहे म्हणायचं. हो बरं, मग तुमचं काय अडचणी, मला काय करायचं, जावं म्हणत. दुसऱ्या दिवशी सकाळी दिसतं, मग कसं काय गेलं नाही, आज दुपारी जा. अशा प्रकारे 8 दुपारी बघितलं होत्या काही काही लोकांना, त्याला जाऊच वाटत नाही. तसे आमच्या मंगलसांगीचे निघाले होते, म्हणलो राहावा काय करत्या, आमचे ऐकलं नाही, पाऊस सुरू झाले, आता मजबुरी न राहिली. असो, तर त्या प्रेमाच्या खातीर म्हणजे प्रेमाच्या पोटी या ठिकाणी कधी काय मिळतो काय सांगता येत नाही. म्हणून हे व्यवहार आहे, व्यवहारामध्ये मजबुरी आहे, करावंच लागतं. त्या प्रकारे कितीही आपण प्रेम देणारा असेल, आपला मन गुंतला असेल, तर या ठिकाणी जग सोडून जाताना आपल्याला जाऊ वाटत नाही. हा, शरीर आनंदानं सोडतो का? जो आनंदानं शरीर सोडतो, आता आम्हाला वेळ आलेले, देव आम्हाला घेऊन जात आहे, आम्ही जातो आमच्या गावात, तुम्ही इथंच राहावा, या प्रकारे भाषा निघत असेल तर त्याला सत्कार होते, आनंदानं जाणाऱ्याचा सत्कार होते. परंतु मजबुरीनं जाणाऱ्या व्यक्तीला सत्कार होत नाही. एक दिवस शरीर सोडणं गरज आहे.
परंतु आउट झालो म्हणून दुःख व्यक्त करायचं नाही. बघणारे लोक दुःख मानतील. हे नाटक घेऊन आम्ही आलो. राम वनात भटकत असताना रडत रडत हिंडत होते. नारद महर्षी पाहिले. ते काय ताप यांच्या पाहू वाटत नाही मला. देव असून सुद्धा असं रडणं, हे देवाचा अवतार म्हणतो, राम एवढा का रडतो असं म्हणून त्याला संशय आला. आणि नंतर शिवजी जवळ जाऊन मस्त आनंदानं पूजा पाठ करत, गीत म्हणत, प्रभूचं नाव घेत, खुशी खुशीनं पूजा करत होते. आता आता रडत होते राम. आता आता खुशी खुशीनं पूजा चालू आहे. येऊन विचारले, राम आता तर तुम्ही वनामध्ये हिंडत होते, रडत होते, आता तर एवढा आनंदानं या ठिकाणी पूजा चालू आहे. राम म्हणाले, हे ते नाटक मंच होतं. ते पडद्याच्या मागे आलो. आता पडद्याच्या समोर गेल्यानंतर मला रडावंच लागते, पडद्याच्या आत गेल्यानंतर मला रडायचं गरज नाही म्हणले. ते रामाचा पात्र करणारा अरुण गोविल पहिले काय करत होते, माल घेत होते, सिगरेट ओढत होते. ऐकलं का? इकडे द्या. काय करत होते? दिंडी माय काय करत होते? असं होय. फोन आले, पुण्याहून फोन आले. मी इथून एवढा मोठा फोन करलो, माझं कोणी ऐक नाही गेले. ठीक आहे. जीवाचं कुडी आहे ना तिथं. अच्छा, प्रवचन ऐकलेले, माझं प्रवचन ऐकू घालले त्याला. ठीक आहे. काय सांगत होतो तुम्हाला? गोविल घेत होते, बिडी ओढत होते, सिगरेट ओढत होते. जे शूटिंग करतात ना, शूटिंग काय म्हणतात त्याला? शूटिंगच की. शूटिंग करता वेळेस रामाचा पात्र घेतल्यानंतर शूटिंग करता वेळेस बिडी घेत होते का हातात? ज्यावेळेस ते संपला शूटिंग, पडदा पडलं, पाठीमागे जाऊन राम बिडी आराम ओढला. एक दिवस ते सगळं शूटिंग करून बाहेर येता वेळेस सगळे पाय पडलेले त्याचे. कोणाचं? रामाचा पाय पडलेले. त्याला वाटलं रामाचं रूप धारण करून मी नाटक केलं तर माझा पाय पडलेले, तर रामासारखं मी झाला तर माझं काय होईल असं म्हणून तेव्हापासून सोडूनच दिले. खरोखर तो पूज्यवान झाला तेव्हापासून. सगळं व्यसनमुक्त. फक्त पात्र धारण केल्यानंतर एवढा प्रभाव त्या माणसांच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो. त्या प्रकारे या लौकिक मंचावर आल्यानंतर देव असलं तरी सुद्धा आपल्यासाठी त्यांना नाटक करावंच लागते. आपल्यासाठी तेवढा राम ते दुःख भोगले, तेवढं तर दुःख आम्हाला तर नाही, एवढा टेन्शन कशाला घ्यायचं म्हणून आपण त्याला निरसन करायचं. एक व्यक्तीचा झोपडी जळाला तर तकलीफ होते, 4-5 जळालं तर तकलीफ होत नाही. माझं एकटाच ना हो, त्यांचे बी जळाले म्हणजे सुख आनंद मानतो. त्या प्रकारे जे कृष्ण असो, राम असो, अनेक महान महान संत असो, ज्ञानेश्वर माऊली असो, तुकोबाराय असो, सगळ्यांच्या जीवनाच्या
दृश्य पाहिलं तर त्यांच्या एवढं दुःख आम्हाला बिलकुल नाही. आहे का तेवढं? सत्य हरिश्चंद्र एवढा तकलीफ तुम्हाला आहे का? तुकाराम महाराज एवढा तकलीफ आहे का? ज्ञानेश्वर माऊली एवढा तकलीफ नाही. तरी सुद्धा ते सामना करून साध्य करून घेतले. तसं छोटे छोटे दुःख जे आपल्याजवळ येतो आणि त्यांच्या आदर्श आपण घेत राहतो. म्हणून आपल्याला दाखविण्यासाठी हे दृश्य त्या महात्मा लोकांचे आहे. म्हणून ते करून दाखविले आपल्याला. एक नाटक होतं त्यांच्या, परंतु आमच्या नाटक नाही, आमच्या रिएलिटी आहे. आम्ही नाटक समजून घेत नाही, आम्हालाच दुःख आला असं आपण समजून घेतो. म्हणून त्यांच्या आदर्श घ्यायचा, आपण जीवन जगायचं आहे. अशा प्रकारच्या सद्बुद्धी, गुरुमाऊलीचा आशीर्वाद तुम्हाला माऊली देवो. बरंच लांब लांबून गुलबर्गाहून आलेत बघा. गुलबर्गा नाही आला, कलबुर्गी, तिथून तेवढा लांबून आलेत. तर असो, तुम्हा सर्वांचा जो अंतःकरणातील जो ईश्वराच्या प्रती श्रद्धा असलेले जागृत करण्याचं काम संतांच्या वाङ्मयामध्ये असतात. त्या प्रकारे आपण श्रवण केलात. असंच श्रवण करण्याच्या शक्ती सद्बुद्धी भगवंत तुम्हाला कृपा करो. एवढा अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द या ठिकाणी विराम करो. सांबजे नम पार्वते हर 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 महादेव. श्री गुरु शिवलिंग स्वामी नबिंदुरे गुरुरानी सुरे. श्री गुरु शिवलिंग स्वामी नबिंदुरे गुरुरानी सुरे. Thank you.
Sampai